गुन्हेगारीवर लेखणीचा प्रहार, पोलीसवाला 112 आपल्या सेवेत। मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे। फागणे ग्रामविकास अधिकाऱ्यासह चौघे एसीबीच्या जाळ्यात। घरासाठी अद्यावत नमुना नंबर 8चा उतारा देण्यासाठी तडजोडी अंती 4,000ची लाच स्वीकारताना धुळे जिल्ह्यातील फागणे येथील ग्रामविकास अधिकाऱ्यासह सरपंचपती व शिपाई आणि रोजगार सेवकाला धुळे एसीबीने गुरुवारी दुपारी अटक केली। एकाच वेळी चौघा लाचखोरांवर कारवाई झाल्यानंतर ग्रामपंचायत वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की अटकेतील आरोपीमध्ये ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब नामदेव पाटील वय 47 वर्ष, राहणार प्लॉट नंबर 16, नवनिधी, गोंदूर रोड, होम साइट ट्रेडिंग सेंटरच्या मागे, संस्कृती कॉलनी, वलवाडी, देवपूर, धुळे। सरपंचपती नगराज हिलालाल पाटील वय 48 वर्ष, राहणार शनी मंदिराजवळ, फागणे। ग्रामपंचायत शिपाई किरणश्याम पाटील वय 30 वर्ष, राहणार छत्रपती शिवाजी महाराज स्मारकामागे, फागणे। रोजगार सेवक पितांबर शिवराम पाटील वय 43 वर्ष, राहणार छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, फागणे, तालुका जिल्हा धुळे यांचा समावेश आहे। 49 वर्षीय तक्रारदार यांनी फागणे येथे सरकारी जागेत अतिक्रमण करून बांधलेल्या घराची जागा महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या धोरणानुसार नियमाकुल करण्यात आली। घर नमुना 8च्या उतार्यावर मालकी हक्कात सरकारी अतिक्रमण अशी नोंद कमी करून तक्रारदार यांना त्यांच्या घराच्या नमुना नंबर 8 अद्यावत उतारा देण्याकरिता तक्रारदार यांच्याकडे संशयित आरोपींनी 16 व 18 रोजी 5,000ची लाच मागितल्यानंतर त्यांनी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली असता याची पडताळणी करण्यात आली। ग्रामपंचायत कार्यालयात शिपायाने लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली व अन्य आरोपींनी लाचेला प्रोत्साहन दिल्याने त्यांनाही अटक करण्यात आली आहे। हा सापळा धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंके यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, हवालदार राजन कदम, नाईक संतोष पावरा, कॉन्स्टेबल बारेला, कॉन्स्टेबल प्रशांत बागुल आदींच्या पथकाने केली आहे। ब्युरो रिपोर्ट, पोलीसवाला 112।